हॅलो. अरे यश, तू माझा आहे. मला तुमच्याशी बोलायचं नाहीये म्हणून मी तुमचा फोन कट करतोय. कळत नाही का तुम्हाला? तुम्ही परीला परीचं सोड रे, परीचं सोड. इथे खूप मोठा घोळ होऊन बसलाय, माहितीये का तुला? या आपल्या नेहाने सगळ्या बिल्डिंगच्या समोर सरळ सरळ लग्नाला नकार दिला. नक्की काय आहे तिच्या मनात? काय झालंय? तुमच्या दोघांचं काही बिनसलंय का यश? तुम्ही प्लीज याच्यात पडू नका. मी बोलीन नेहाशी काय बोलायचं. अरे बोलायला वेळ नाहीये यश, तुला कसं कळत नाहीये? माझं खोटं वाटतच असणार तुला. तू पाहिजे तर ना इकडे ये आणि बघ, म्हणजे तुला कळेल यश. अरे थांब ना. अरे तू तू ये, तुला समजेल. हॅलो हॅलो. अरे हॅलो काकू. हॅलो हॅलो. जिम्मी काकू. अहो मम्मी ना. सिम्मी. सॉरी 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 सिमी काकू, बरं झालं तुम्ही फोनवर आला. तर इथे खूप मोठा घोळ झालाय हो. एक मिनिट तुम्ही जरा शांत व्हा आणि सावकाशपणे मला जे काही घडलंय ते सगळं सांगा. शांतपणे बोला. या दोघांचं ना काहीतरी भांडण झालं असणार. आजकाल नेहा ना खूप टेन्शन मध्ये असते हो. सिमी काकू, नेहा आणि यश मध्ये काहीतरी बिनसले असं मला वाटतंय. ती परी तर ऐकतच नाही. ती काही कमी नाहीये, पण लहान आहे ना, त्यामुळे आपण समजू शकतो. पण मी तुम्हाला सांगते, इथे खूप मोठा काहीतरी प्रॉब्लेम झालाय. कारण आज सगळ्या बिल्डिंग समोर हिने मोठमोठ्याने सगळ्यांना नाही म्हणून सांगितलं, माहितीये? नेहा नाही म्हणाली? हो, नाही म्हणाली म्हणजे लग्नासाठी नाही म्हणाली हो. काहीतरी खूप मोठा घोळ झालाय हा सिम्मी काकू. ओके प्लीज रिलॅक्स. चुप ना. आओ नाही, तुम्हाला नाही हो ते. हो मला मॅडम पुढे व्हा ना. कळत नाही का? इंग्लंडच्या राणीचं पुढे गप्प बस जरा. हन नको बाजू. मला काय वाटतं माहितीये का, म्हणजे जे घडलंय ना त्याहीपेक्षा खूप जास्त तुम्ही मला सांगताय. म्हणजे एवढं काही गंभीर की झालेलं नसेल. कसं आहे, आपली नेहा आहे ना, ही खूप समजूतदार आहे. तिच्याशी बोललं तर सगळ्यातून मार्ग निघेल. तर डोंट वरी, मी बोलते नेहाशी. ओके बाय बाय बाय. फोन चालू असताना आणि महत्वाचं बोलत असताना असा मध्ये मध्ये हॉर्न वाजवणे कळत नाही का तुला? पॅलेस मधून फोन होता मला. अहो पण माझ्या गाडीला टेकून उभात ना तुम्ही. मग गाडी झिजली का तुझी? हा झिजली. अशा 6-7 गाड्या घेते की नाही बघ वर्षभरात. मग बोल माझ्याशी. राहू द्या, माझा फोन द्या आधी परत. हा घे. थँक्यू हा दिल्याबद्दल. काय म्हणत होती तिची वहिनी? नेहा लग्नाला नाही म्हणाली? तिच्या बोलण्याकडे काय लक्ष देते तू? काय अर्थ आहे का त्या बाईला? मी बोलीन नेहाशी, डोंट वरी. नो यश, नाही प्लीज. हे बघ, तू असं ना तडकाफडकी नेहाशी बोलायला जाऊ नको. नेहा जर असं काही बोलली तर व्हेरी शुअर शी मस्ट बी रिअली अपसेट. तिच्याशी ना असं शांतपणे समोरासमोर बसून बोलायला हवंय. डोंट वरी, मी बोलेन तिच्याशी. कशाला? मी सांगतोय ना, मी बोलीन नेहाशी. आणि मी काही तडकाफडकी वगैरे जाऊन बोलणार नाहीये. मी शांतपणे बोलेन तिच्याशी. आयुष्य या ऑफकोर्स. जाऊ दे ग नेहा, सोडून दे. वहिनीचं बोलणं नको मनावर घेऊस तू. असतो एकेकाचा स्वभाव. समोरच्याच्या मनाचा विचारच करत नाहीत बोलताना. तू ना तुझा आणि परीचा विचार करून काय तो निर्णय घे. बाकीच्यांचं सोडून दे. काकू, मी वहिनीच्या बोलण्यावर लक्ष देत नाही, पण असा लग्नाचा विषय चव्हाट्यावर आणायचा का तिने? नाही, तसं काही नाहीये ग. अगं, आपल्या चाळीतले लोक किती वर्ष ओळखतायत तुला. वहिनीचं बोलणं मनावर घेऊन कोणी तिच्यावर विश्वास नाही ठेवणार. आणि तुला खरं सांगू का, सगळ्यांना वहिनीचा राग आलाय. केवळ ती तुझी वहिनी आहे म्हणून गप्प बसलेत सगळेजण. हो गुटीची आई, आपल्या नेहाने काही म्हणजे काहीच सांगितलं नाही. हो अहो, जे होतंय ते चांगल्यासाठीच आहे ना. चांगलंच होतंय. आपला यश किती चांगला मुलगा आहे. नेहाला अगदीच चांगलं ठेवेल, सुखात ठेवेल. खरंच. सिम्मी काकू, काकू तुम्ही या ना, आत या ना. या ना, बसा. मी पाणी आणते.
बसा ना. काकू पाणी. मी सरबत बनवते. अगं तू थांब, मी करते. नाही नाही, तुम्ही दोघेही थांबा. मला खरंच काही नकोय. ऍक्च्युली मला थोडं बोलायचं आहे, फक्त तुझ्याशी. तुम्ही बसा बोलत, मी आलेच. नेहा, बस ना. काय झालं सनी काकू? काय बोलू, कुठून सुरुवात करू, मला काहीच कळत नाहीये. माझ्या कुटुंबाला वाचव ग प्लीज. आणि हे ना फक्त तुझ्या हातात आहे. माझ्या घरचं सुख मला परत दे ग. मी हात जोडते तुझ्या पुढे. मी पाया पडते, मी पदर पसरते माझं. पण काय करताय तुम्ही? काय झालंय? असं का बोलताय तुम्ही? पप्पा, काय झालं आजोबांना? नेहा, पप्पा आमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत ग. म्हणजे ते नसतील ना तर पॅलेसमध्ये कशाला काहीच अर्थ उरणार नाही. खरंच सांगते तुला, पप्पा म्हणजे ना आईचं हृदय असलेला माणूस आहे. आईच आहे ग ती आमच्या घराची. आणि ते नसतील तर पोरके होऊन जाऊ ग आम्ही. मला त्यांची अवस्था बघवतच नाहीये नेहा. नेहा, मला भीती वाटते कधी कधी. त्यांना जो आनंद हवाय ना आमच्याकडून, तो आम्ही त्यांना देऊच शकलो नाही तर. आणि यशच्या आयुष्यात तुझ्या रूपाने हे जे सुख येत आहे ते बघूच शकले नाहीत तर. आणि तुझ्या निर्णयामुळे त्यांचा जीव गेला तर नेहा मी माफ करू शकते. काकू काकू असं काही बोलू नका. आजोबांना काही नाही होणार, ते बरे होतील. नाही ना, अशी काही लक्षणच दिसत नाही. तुमच्या लग्नाला माझा विरोध कधीच नव्हता, कधीच नसणार. यशच्या आनंदातच माझा आनंद आहे का. तुला खरंच सांगते, नात्याने त्याची काकू असले ना तरी मनाने मी त्याची आईच आहे. कळतंय मला, सगळं कळतंय. तुझी बाजू, त्याची बाजू, पप्पांची बाजू, पप्पांची तब्येत. म्हणजे म्हणूनच तर परीबद्दल त्यांना कसं सांगावं हे काही कळतच नाहीये मला नेहा. काकू, आजोबांची तब्येत सगळ्यात महत्वाची, बाकी सगळ्या गोष्टी नंतर. एक्झॅक्टली हेच वाटतंय मला. आपण ना पप्पांच्या तब्येतीसाठी आपल्याकडून जे जे काही शक्य ते करायला हवं नेहा. त्यांना काय तुमचं सुखच बघायचंय ना, मग जे त्यांच्या मनात आहे तसं होऊ देत ना. हे बघ, मला काय वाटतं, तुम्ही दोघं लग्न करा. ते बरे झाले की आपण त्यांना परीबद्दल सांगू. आणि एकदा तुमचं लग्न झालं म्हटल्यानंतर ते काहीच बोलणार नाही. हो ना. हो ना नेहा. तू करशील ना असं पप्पांसाठी.